ओम विष्णवे नमः. आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशीची व्रतकथा. ही कथा फक्त ऐकल्याने आपल्या सर्व पापांचा नाश होतो व वर्षभरातील सर्व 24 एकादशी केल्याचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते. एकदा धर्मराज युधिष्ठिरांनी श्रीकृष्ण भगवंतांना विचारले की केशवा, आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात जी एकादशी येते त्या एकादशीचे नाव काय आहे? हे व्रत कशा प्रकारे करावे, याचा विधी कोणता व कोणत्या देवाचे या दिवशी पूजन केले जाते, हे सर्व तुम्ही मला सांगा. तेव्हा श्रीकृष्ण भगवंत म्हणू लागले की हे युधिष्ठिरा, ही कथा ब्रह्मदेवांनी नारद मुनींना सांगितली होती. तीच कथा आता मी तुला सांगतो. एकदा नारदांनी ब्रह्मदेवांना हाच प्रश्न विचारला होता. तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितले, हे नारदा, कलियुगाचा उद्धार होण्यासाठी तू एक खूप चांगला प्रश्न विचारला आहेस. कारण देवशयनी एकादशीचे व्रत सर्व व्रतांमध्ये उत्तम असे व्रत आहे. या व्रताने मनुष्याच्या सर्व पापांचा नाश होतो व जे व्यक्ती हे व्रत करीत नाहीत ते नरकात जातात. हे व्रत केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. या एकादशीचे नाव पद्मा असे आहे. आता मी तुम्हाला एक पौराणिक कथा सांगते, ती तुम्ही लक्ष देऊन ऐका. सूर्यवंशात मांधाता नावाचा एक चक्रवर्ती राजा होऊन गेला, जो सत्यवादी आणि महान प्रतापी होता. तो आपल्या प्रजेवर पुत्राप्रमाणे प्रेम करीत असे. त्याचे संपूर्ण प्रजाजन धनधान्याने भरपूर, सुखी आणि समृद्ध होते. त्याच्या राज्यात कधीही दुष्काळ पडत नसे. सगळीकडे आनंदी आनंद होता. पण एकदा सलग 3 वर्षे त्या राज्यात पाऊस पडलाच नाही आणि भीषण दुष्काळ पडला. प्रजा अन्न करू लागली. सगळीकडे दुःखी वातावरण निर्माण झाले. अन्न नसल्याने तेथे यज्ञयागही बंद पडले. एकदा सर्व प्रजाजन राजाकडे आले आणि राजाला सांगू लागले की राजन, सर्व प्रजा अन्नासाठी व्याकुळ झाली आहे. सगळीकडे त्राही स्थिती झाली आहे. सगळ्या विश्वातील सृष्टीचे कारण वर्षा आहे आणि पाऊस नसल्यामुळे सगळीकडे दुष्काळ पडला आहे आणि प्रजानन अन्न पाणी नसल्यामुळे मरत आहेत. हे राजन, असा काहीतरी उपाय करा ज्यामुळे यातून काहीतरी मार्ग निघेल. राजा मांधाता म्हणाला, तुम्ही सर्वजण बरोबर बोलत आहात. पावसामुळे अन्नधान्याची निर्मिती होते, पण जर पाऊसच पडला नाही तर अन्न तरी कुठून मिळणार? यामुळे तुम्ही सर्व दुःखी आहात. मी तुमचे दुःख समजू शकतो. असे सांगून राजाने काही सैन्य बरोबर घेतले व तो वनाच्या दिशेने निघाला. राजा अनेक ऋषींच्या आश्रमात फिरत शेवटी ब्रह्मदेवांचे पुत्र अंगिरा ऋषींच्या आश्रमात पोहोचला. तेथे राजा घोड्यावरून उतरला व अंगिरा ऋषींना नमस्कार केला. ऋषींनी राजाला आशीर्वाद देऊन त्याचे क्षेमकुशल विचारले व आश्रमात येण्याचे कारण विचारले. तेव्हा राजाने हात जोडून विनंतीपूर्वक ऋषींना सांगितले की हे मुनिवर, मी इतके प्रामाणिकपणे व सर्व प्रकारच्या धर्माचे पालन करून राज्यकारभार करतो, तरीही माझ्या राज्यात दुष्काळ पडला आहे. यामुळे माझे सर्व प्रजाजन दुःखी आहेत. राजाच्या पापकर्माचे फळ म्हणूनच प्रजेला दुःख होते असे शास्त्रात सांगितलेले आहे. जर मी सर्व नीतिधर्माचे आचरण करून राज्यकारभार चालवत आहे तर माझ्या राज्यात दुष्काळ कशामुळे पडला, हे मला समजतच नाही. याचे काय कारण असू शकते? आता मी तुमच्याकडे याच समस्येवर उपाय काढण्यासाठी आलो आहे. म्हणजे माझ्या प्रजेचे कष्ट दूर होऊन माझी प्रजा सुखी व आनंदी होईल. तेव्हा ऋषी सांगू लागले की राजन, हे सतयुग सर्व युगांमध्ये श्रेष्ठ आहे. या युगातच धर्माचे जास्तीत जास्त आचरण केले जाते आणि धर्म प्रगतीच्या शिखरावर पोहोचते. मनुष्य या युगात ब्रह्मदेवांची उपासना करतात. केवळ ब्राह्मणांनाच वेदांचे पठन करण्याचा अधिकार आहे आणि ब्राह्मणांनाच तपश्चर्या करण्याचाही अधिकार आहे. परंतु तुझ्या राज्यात एक शूद्र व्यक्ती तपश्चर्या करीत आहे. याच कारणामुळे तुमच्या राज्यात पाऊस पडत नाही व दुष्काळ पडला आहे. म्हणून तुम्ही त्या शूद्राचा वध करा, म्हणजे पाऊस पडेल आणि राज्यावरील दुष्काळाचे संकट टळेल. तेव्हा राजा सांगू लागला की हे मुनिवरा, मी त्या निरपराधी शूद्राचा वध कसा काय करू शकतो? जर त्याचा काहीही गुन्हा नाही तर मी त्याला दंड कसा काय देऊ शकतो? या दोषापासून सुटका होण्यासाठी मला तुम्ही दुसरा उपाय सांगावा. तेव्हा ऋषींनी सांगितले की जर तुला दुसरा उपाय करायचा असेल तर ऐक.
आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात जी पद्मा नावाची एकादशी असते त्या एकादशीचे विधीपूर्वक व्रत कर. त्या प्रभावाने तुझ्या राज्यात पाऊस पडेल आणि तुझे प्रजाजन सुखी होतील. कारण या एकादशीचे व्रत केल्यास सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात आणि सर्व कष्टांचा नाश होतो. या एकादशीचे व्रत राजा तू, तुझे सैन्य, सेवक, मंत्री आणि प्रजाजन सर्वांनी मिळून करावे. ऋषींचे बोलणे ऐकून राजाला आनंद झाला व त्यांना नमस्कार करून राजा आपल्या नगरात परत आला व विधीपूर्वक आषाढ महिन्यातील पद्मा एकादशीचे व्रत मंत्री, प्रजाजन, सेवक, सैन्य यांच्यासह संपूर्ण नगराने केले. या व्रताच्या प्रभावाने तेथे खूप पाऊस पडला व तेथील दुष्काळ मिटून सगळीकडे आनंदी आनंद झाला. म्हणून हे व्रत सर्व लहान मोठ्यांनी जरूर करावे. हे व्रत केल्याने या लोकात आपण सुख उपभोगून परलोकात मुक्ती मिळते. या कथेला ऐकणारा व सांगणारा यांच्या सर्व पापांचा नाश होतो. आमच्या धर्मग्रंथात याविषयी दुसरीही कथा सांगितली जाते की आषाढ शुक्ल पक्षाच्या एकादशी या तिथीला शंखासूर नावाचा दैत्य मारला गेला होता. त्यानंतर श्रीहरी विष्णू भगवंतांनी त्या दिवसापासून 4 महिने क्षीरसागरात जाऊन शयन केले आणि कार्तिक शुक्ल एकादशीला ते उठतात. या दिवसापासून भगवान श्रीहरी विष्णू भगवंत शयन करायला निघून जातात. म्हणून या एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हटले जाते. अजून एक कथा अशी आहे की भगवान श्रीहरी विष्णू वामन अवतारात यज्ञाच्या वेळी 3 पावले जमीन बलीकडे मागायला जातात. तेव्हा पहिल्या पावलात त्यांनी संपूर्ण सृष्टी घेतली, दुसऱ्या पावलात त्यांनी स्वर्गाला घेतले आणि तिसरे पाऊल कोठे ठेवावे असे विचारताच बलीने आपले डोके पुढे केले व सांगितले की भगवंता, तुम्ही तिसरा पाय माझ्या डोक्यावर ठेवा. तेव्हा त्याचा या त्याग व समर्पणाला बघून श्रीहरी विष्णू भगवंत प्रसन्न झाले व बलीला पाताळाचा अधिपती केले आणि त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा बलीने तुम्ही कायमचे माझ्या घरी वास्तव्य करावे असा वर मागितला. भगवान श्रीहरी विष्णू भगवंत बलीच्या वराला नाही म्हणू शकले नाहीत व तेथेच वास्तव्य करू लागले. परंतु ही बाब देवी लक्ष्मीला कळताच देवीला फार वाईट वाटले व देवीने स्वतः तेथे येऊन बलीला आपला भाऊ मानले व आपल्या पतीला या वचनातून मुक्त करावे अशी बलीला विनंती केली आणि विष्णूजींना तेथून सोडविले. तेव्हापासून आपल्या वचनाची पूर्तता म्हणून चातुर्मासाचे 4 महिने म्हणजेच देवशयनी एकादशी पासून ते देव उठी एकादशी पर्यंत श्रीहरी विष्णू भगवंत बळीकडे जाऊन आराम करतात. त्यानंतर महाशिवरात्री पर्यंत महादेव आणि शिवरात्री पासून देवशयनी एकादशी पर्यंत ब्रह्मदेव बलीच्या घरी निवास करतात. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान दानादी पवित्र कर्मातून निवृत्त होऊन घरात पवित्र व शुद्ध पाणी शिंपडावे. देवघरात भगवान विष्णू सोने, चांदी, तांबे, पितळी यापैकी जी मूर्ती असेल त्याची स्थापना करून विधिवत पूजन करावे. पूजनानंतर व्रतकथा ऐकावी आणि त्यानंतर आरती करून प्रसाद म्हणून फळांचे वाटप करावे व शेवटी पांढऱ्या रंगाच्या छोट्याशा गादी व उशींचा बिछाना करून त्यावर श्रीहरी विष्णू भगवंतांची स्थापना करावी. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र लिहिण्यास विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.